मुंबई महापालिकेच्या सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. युती आघाडी होईल नाही होईल माहित नाही, पण मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक. ठाकरेंची भूमिका स्पष्ट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनसे संघटनेत होणार बदल. काम न करणाऱ्या विभागाध्यक्ष शाखाध्यक्षांना देणार नारळ. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन नेमणुका जाहीर होणार. बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय. मनसेसोबत युतीबाबत एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. भाजपचं नामोनिशाण मिटवण्याचं ठाकरेंचं वक्तव्य, तर पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता. बावनकुळेंची टीका. भाजप प्रवेशाचा विषय माझ्यासाठी संपलाय. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ खडसेंचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री भेटीत वाईट काय. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईत 3 कार्यक्रमांना लावणार हजेरी. बारामतीत शरद पवारांच्या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी. माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी प्रचारात मग्न. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी. मारहाणीत महिलेच्या डोक्याजवळ गंभीर दुखापत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार. पाणी पातळी वाढल्यानं खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली. मुठा नदी पात्रालगतचे रस्ते वाहतुकीसाठी बंद. नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं. मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी. मुसळधार पावसानं भंडारदऱ्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील धबधबे प्रवाहित. धरणाच्या कुशीतील कोळटेंबे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पालख्या आज पुण्यनगरीत येणार. आकुर्डीहून तुकोबांची पालखी पुण्याकडे, तर आळंदी पुणे मार्गावर ज्ञानोबांच्या पालखीत वारकऱ्यांची गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या सिवान दौऱ्यावर. वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील.